हॅलो, गुड मॉर्निंग, राधे राधे. तर आज आपण राधे राधेनेच सुरुवात करूया. कारण कसं आहे ना, की आपल्या राधा राणीकडे पण एक असा सुंदर पोपट होता. म्हणजे पहा की कसं आहे ना, की अगदी देवाधिकांपासनं पशु पक्षी हे सगळ्यांनाच आवडतात. म्हणजे आपल्या दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले, तर त्यामध्ये सुद्धा पशुपक्ष्यांचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्या हाताने ही सेवा घडावी असे प्रत्येकालाच वाटते. तर त्याकरता काय करायचं, निसर्गाकडनं जे पक्षी येतात त्यांच्यावरच आपण प्रेम करायचे आहे. तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बाल्कनीमध्ये एवढे सगळे पोपट यायला पाहिजे, तर हो नक्कीच येतील. पण त्याआधी मला एक उत्तर द्या, की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता, कोणत्या शहरातून पाहता, कोणत्या गावातून पाहता, हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ नुसते पाहू नका, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कारण काय आहे ना, की निसर्गाकडनं येणाऱ्या पक्ष्यांचे व्हिडिओ बनवताना थोडी मेहनत घ्यावी लागते. कारण पिंजऱ्यात जे पक्षी असतात ना, त्यांचे तर व्हिडिओ कोणीही बनवू शकतो हो. पण आपण पिंजऱ्यात पक्षी ठेवायचे नाही आहेत. आपल्याला हे जे काय करायचं आहे ते सगळं पुण्याचं काम करायचं आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आता तयारी करा, एक छान फीडर आणून ठेवा, म्हणजे आपण पुढचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया.